Center, India as well as abroad. We do Zugad of education, emotion, and economics of a person to reach the expected goal. Zugad is felicitated by Times of India Group, Maharashtra Police, NGOs, VK, Step Up, as well as Saturday Club, Arun Narke Foundation, D.Y. Patil International University. We are proud to be a part of Youth Parliament India. ओके चलो वेलकम बॅक फॉर नेक्स्ट सेशन. तर आपण मेनोपॉज ची रिलेटेड शास्त्रीय माहिती घेतली. आता हेल्दी मेनोपॉज आपलं ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारी जी महत्वाचा टप्पा आहे तो हेल्दी वे मध्ये कसा न्यायचा हे आपण समजून घेऊया. सो हेल्दी मेनोपॉज या टायटल अंडर मॅडम तुम्ही काय सांगाल? हेल्दी मेनोपॉज साठी पहिल्यांदा आपल्याला मेनोपॉज म्हणजे काय ह्याचा अवेअरनेस आपण करून घेतलेला आहे शिल्पा. आता दुसरं मानसिक बदल जे होत आहेत ते आपण तिसऱ्या टप्प्यात बोलणार आहोत. सगळ्यात दुसरा आणि महत्वाचा टप्पा आहे जी आपली शारीरिक आरोग्य तपासणी असते ती जी स्वतः करता येण्यासारखी आहे ती करून घ्यायची. शिवाय इन्व्हेस्टिगेशन जे आहेत ते करून घ्यायचे. रेग्युलर सोनोग्राफी, मॅमोग्राफी आणि कॅन्सर कुठल्या गोष्टींचा होऊ शकतं त्याच्यामध्ये सर्वायकल कॅन्सर आहे, ओव्हेरियन कॅन्सर आहे किंवा एंडोमेट्रियमचं कॅन्सर आहे. ह्या 3 गोष्टींसाठी आपल्याला स्क्रीनिंग्स म्हणतात, म्हणजे होतंय का नाही हे बघण्यासाठी. हे झाले ऑर्गन रिलेटेड गोष्टी. पण ह्याच्याबरोबर आपल्याला अजूनही खूप काळजी घ्यायची आहे. ती काळजी म्हणजे डेंटल केअर व्यवस्थित प्रॉपर झाली पाहिजे. बऱ्याच वेळेला डेंटल केअर मेनोपॉज मध्ये बरेचसे त्याच्यामधले विकनेसेस सुरू होतात. डेंटल केअर म्हणजे दात आपले किडायला सुरुवात होतात आणि एकदा दाताची जर कीड लागली तर टॉन्सिल्स पासून, थ्रोट इन्फेक्शन पासून, नी जॉईंट पेन पर्यंत आपण जाऊ शकतो. त्यामुळे कुणालाही असं वाटत नाही की बाबा आपण डेंटल चेकअप करून घेतलं पाहिजे. इट इज मस्ट ड्युरिंग अ मेनोपॉज. त्याच्यानंतर मेनोपॉज मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे, लोकांना खूप सवय असते गोळ्या घेण्याची. रेग्युलर एवढंसं दुखलं मी ॲस्प्रिन घेतले, क्रोसिन घेतले, मी ॲल्बुजेसिक घेतले, म्हणजे जे मार्केटला इझिली अवेलेबल असतात ती सगळी औषधं घेतली जातात. पण जरूर जरूर हे लक्षात ठेवावं, ही औषधं त्याच्यावर साईड इफेक्ट म्हणून इस्ट्रोजन जो तर तो इस्ट्रोजन वाढवण्याचं काम करत असतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ओव्हरीकडून ज्या वेळेला रिस्पॉन्स यायचा कमी होतो त्यावेळेला बॉडी मधले बाकीची लोक त्याला सपोर्टिव्ह सिस्टम, शरीर इतकं सुंदर आहे ते त्याचं हील करत असतं. त्याचं वेगळ्या सिस्टीम मध्ये ते काम करत असतं. त्याच्यामध्ये आपण पुन्हा एखादं जर इंट्रोड्यूस केलं गोळी किंवा काही तर त्याला परत त्याच्याशी टॅकल करावं लागतं. म्हणजे मला अजूनही आठवतंय सर आमचे सांगत होते, एक पाळी पुढे जाण्याची किंवा आधी आणण्याची एक हार्मोनची गोळी जरी तुम्ही घेतला तरी सुद्धा 6 महिने तुम्हाला मेनोपॉजशी जगडावं लागतं. आणि अशी कितीतरी आपल्याकडे लोक आहेत जी इतकी केअरलेसली हार्मोन्स घेत असतात तर त्याला काही अर्थच नाही. हा गणपती आले मला पाळी पुढे घालवायची आहे, नवरात्र आले मला पाळी आधी आणायची आहे. म्हणजे कॉम्प्रोमाइज आणि ऍडजस्टमेंट ही जी गोष्ट शिकवली गेलेली आहे त्याचे परिणाम काय होत आहेत हे खूप लॉंग लास्टिंग इफेक्ट्स असतात. म्हणजे ह्या गोष्टींची सुद्धा हेल्दी मेनोपॉज वरती खूप परिणाम होतो. आणि हेल्दी मेनोपॉज मध्ये अजून एक महत्वाची गोष्ट असते शिल्पा, आहाराची. आपण तरी आहातच त्याच्यामध्ये तज्ञ. तर आपल्याला 2 पद्धतीनं व्हेज आणि नॉन व्हेज अशा प्रकारे आपण करू शकतो. व्हेजिटेरियन लोकांना युजली फार कमी ऑप्शन्स असतात, त्यामुळे सगळ्यात सोपा ऑप्शन आहे मेडिटेरेनियन डाएट जे म्हटलं जातं व्हेजिटेरियन लोकांना. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, म्हणजे सिरियल्स आहेत, पल्सेस आहेत, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, लेग्युमिन्स आहेत. तर ह्या सगळे सोया प्रोटीन्स आहेत, स्प्राउट्स आहेत. ह्या सगळ्या आपल्याला, तुम्ही कधी युट्यूबवर सर्च करा, गुगलवर बघा, तुम्हाला ह्या डाएट बद्दल भरपूर माहिती. ओलिव्ह जास्त आहेत त्याच्यामध्ये, ओलिव्ह ऑइल मध्ये खाणं, ओलिव्ह ऑइल वापरणं चांगलं आहे, खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये हे सगळे आहेत. आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी फिश, रेड मीट, एग्स आहेत, चिकन आहे, ह्या सगळ्या गोष्टी नॉनव्हेज वाले घेऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये लक्षात हे ठेवायचं आहे की हार्मोनल किंवा मेनोपॉजच्या ह्याच्यामध्ये आपल्या शरीरावरती भरपूर परिणाम होत असतो. जसं की अगदी म्हटलं जातं पचनक्रिया 50% येते तुमची. तर मग आपण अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीयेत की ज्याच्यामुळे आपण ओव्हर स्टिम्युलेट होऊन जास्त खाल्ले जाऊ. हा, त्याचा नंतर परिणाम होतोच आहे आपल्यावरती. हे अजिबात कुठेच नव्हतं की म्हणजे पचनक्रिया 50% त्याचा म्हणजे मेटाबॉलिझम रेट कमी येतो.
स्ट्रीट फूड पासून. मग आपण आपली खाण्याची पद्धत पहिल्यासारखीच असते. म्हणजे हा त्याला काय आपण ब्रेनला सांगत नाही ना. हा हा आणि हा हे जर आपल्या लक्षात आलं, अरे बाबा हे इतकं कमजोर आहे आणि आपण त्याच्यावर काय ओव्हरलोड करतोय. ओके म्हणजे म्हणजे लॉंगेव्हिटी जी हॅपी लॉंगेव्हिटी म्हणतो ना आपण लाईफची, ती हम्म. जर वाढवायची असेल, तर इथं हा आपल्याला काम खूप करायला करायला लागतं. म्हणजे पूर्वीच्या काळी वानप्रस्थाश्रम असायचं. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी 50% ला जायचे. हम्म नॅचरली त्यांची लॉंगेव्हिटी लाईफची खूप वाढायची वाढली आणि फोर्स किंवा एनर्जी आहे ती वेगळ्याकडे वेगळ्या लावली जायची. नाही, हे खरंच इम्पॉर्टंट पॉइंट आहे. म्हणजे अदरवाईज आपण म्हणजे का म्हणजे असं पण म्हणतो ना, की आधी आपण एवढं लक्ष नव्हतं, वेळ नव्हता कामाचा, तर छान छान बनवूया, खाऊया. आणि आता करोनात तर आपण खूप खाल्लंय, वेड्यासारखं खाल्लंय. फेसबुक आणि ह्याच्यावर तर ते कितीतरी यायचे की आज हे बनलं. सो वी शुड बी टेक केअर ऑफ व्हॉट वी आर इटिंग अँड हाऊ येस. मच वी आर इटिंग. येस. सो आणि ही ह्याच्यामध्ये स्लीप डिसऑर्डर्स भरपूर असतात. त्याच्यावरती काम करावं लागतं. हॉट फ्लॅशेस का येतात आपल्याला? अस्वस्थ का होतं? घाम आल्यासारखं मला का होतं? रेस्टलेस का होते? मी चिडचिड का येतं? मूड स्विंग्स का येतात? ह्या सगळ्या गोष्टींचं जर अवेअरनेस म्हणजे जाणीव असेल, तर आपण त्याच्यावरती नक्की तो ती हेल्दी फेज आपली मेनोपॉज हेल्दी होईल. हेल्दी मेनोपॉजला आपण म्हणजे नेऊ शकतो. हेल्दी लाईफस्टाईल कडे आपण नेऊ शकतो जर हे समजलं मला, की येस. मला किती खायचंय, किती नाही खायचंय, औषधं कशी घ्यायची, टेस्ट कुठल्या करायच्या आहेत, त्या प्रॉपर अंडर गायडन्स, अंडर कन्सल्टेशन जर मी ते सांभाळलं, तर माझी ही फेज हेल्दी होईल. हेल्दी होईल. मस्त. शिवाय शिल्पा, हा आपण आता न्यूट्रिशन बघितलं, आपण एक्झामिनेशन बघितलं, शिवाय डाएट बद्दल बघितलं. आता खूप महत्वाच्या 2 गोष्टी आहेत. एक तर मेडिटेशन आणि एक्सरसाइज. मेडिटेशन आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. कारण ऑलरेडी इतका कल्ला चालू आहे आपल्या बाजूला, तर तो विचार भावनांचा जो गोंधळ आहे, तो आपण जरी डिस्कस करणार असलो तरी सुद्धा थोडासा वेळ देणं स्वतःला आणि त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं. मेडिटेशन जर आपण करत गेलो, शांती एस्टॅब्लिश झाली आपल्या बाजूला. युजुअली कृष्णमूर्ती म्हणतात तसं, इफ यू आर ऑर्गनाइज्ड फ्रॉम इनसाइड, विल बी ऑर्गनाइज्ड फ्रॉम आउटसाइड. आपल्यातच एवढा डिस्टर्बन्स चालू आहे आणि त्याच्यासाठी आपण कामच करत नाही आहोत. आपण सातत्यानं जे काय चालू आहे ते बाहेरच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मेडिटेशन हे अत्यंत गरजेचं आहे. भलेही मी नेहमी एक्झाम्पल सांगताना सांगतेच, तुम्हाला अमिताभ बच्चन आवडत असेल तर डोळे बंद करून अमिताभ बच्चनचे नाव घ्या. पण 15 मिनिटं त्या मेंदूला विश्रांती द्या. म्हणजे 2%च मेंदू तुमचं काम करेल, 98% मेंदू तुमचा विश्रांतीत जाईल. त्याच्यावर दुसरं आहे एक्सरसाइज. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जे हॉट फ्लॅशेस आहेत, नाईट स्वेट्स आहेत, स्लीपलेसनेस आहे, मूड डिसऑर्डर्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ व्यायाम करत असेल तर अत्यंत कमी प्रमाणात होतात. मग एक्सरसाइज कुठले करायचे आहेत? रेग्युलर उगीच कुणी सांगतं म्हणून वेट ट्रेनिंग करायचं नाही, वेट लिफ्टिंग करायचं नाही. ऑलरेडी तुमची बॉडी इस्ट्रोजनचे सगळ्याकडचे डिपॉझिट्स कमी होत आहेत. थकलेलं आहे शरीर, मसल वीक झालेलं आहे, लिगामेंट्स लूज झालेले आहेत. रेग्युलर प्रॉपर अंडर ट्रेनिंग, वॉक आणि रेग्युलर एक्सरसाइजेस केला इनफ सफिशियंट. जिना उतरताना पण तुम्हाला लक्षात येईल, की बाबा लडबडतंय पाय माझं, मला धराव वाटतं. इथे मी धरलं तर मी म्हातारी नाही कोणी म्हणणार आहे मला. आणि जर माझं शरीर मी सांभाळू शकत नाही, त्याला प्रोटेक्ट करू शकत नाही, नर्चर करू शकत नाही. योगामध्ये प्रचंड सुंदर एक्सरसाइजेस आहेत, जे फ्लेक्सिबिलिटी वाढवू शकतील, जे युटरसला सपोर्ट करू शकतील, लिगामेंट्स त्याचे लूज आलेले आहेत त्याला टाईट करू शकतील. किंवा आपण रेग्युलरमध्ये जे म्हणतो की ह्याचे एक्सरसाइजेस करा कटिबंध बसून. त्या सगळ्या एक्सरसाइजेस जर तुम्ही घेतच असणार आहात, तुम्ही त्यातले अजून थोडंसं करून घेतलं की लोकांचं खूप सुंदर याच्यामध्ये बेनिफिट होईल. आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचं आहे. आपलं आयुष्य पूर्वी जे आपण जगलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून आयुष्य नाही जगायचं आहे. म्हणजे असं म्हटलं जातं, मदरहुड टू बी कॅरीड, वाईफहुड शुड नॉट बी कॅरीड. म्हणजे मेनोपॉज मध्ये पुन्हा सर सांगायचे असे आम्हाला. म्हणजे हा सगळा जो विषय आहे, आपले गुरु जे आपल्याला शिकवतात ते आपल्या डोक्यात फिक्स असतं आणि ते का फिक्स होतं. असं ब्लाइंड फेथ आपण नाही ठेवत आहे की बाबा हे खरं. आपल्या अनुभवातून कळतं, अरे ते सांगतायत ते खरं आहे. त्यांचा अनुभव आहे ते पण अनुभवातूनच आपल्याला सांगतायत. तर ते ह्या डेलिकेट फेज मध्ये आपण वायफूड जर मेंटेन करायला गेलो, आपले ऑर्गन्स ऑलरेडी इतके वीक आहेत आपल्या बाजूला आणि ह्याचं जर आपल्याला अवेअरनेस असेल तर आपण नवऱ्याला सांगू शकतो ना, दिस इज द फेज. आणि तिथे सगळ्यात सरेंडर फेज मध्ये ह्या पण सरेंडरशिपला गेलो
तर सेक्शुअलिटी मध्ये भरपूर प्रॉब्लेम्स येतात आणि त्याच्यामध्ये दोन टोकाला नवरा बायको उभी राहतात. आपण करू चर्चा हो, त्याच्यावरती. तो एक वेगळा अँगलनी आपण भरपूर कधीतरी एक सेशन भरपूर घेऊया angle फक्त होते. महिलांसाठी, की या ह्याच्यामध्ये जे काय सेक्शुअल लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन्स येतात अँड हाऊ टू टॅकल दॅट. मॅम एक्सपर्ट आहेत त्या सगळ्या विषयांमध्ये, तर आपण ती चर्चा एकदा वेगळ्या पद्धतीने घेऊया. पण आता हा पॉइंट आहे की आता जो काय बदल आहे, म्हणजे मगाशी मॅम बोलल्या की पुरुषांना ही स्टेज लेट येते आणि बायकांसाठी महिलांसाठी ही लवकर आहे. त्यामुळे ती जो काय स्ट्रगल होणार आहे, माझ्याशी माझ्या बॉडीमध्ये चाललेला स्ट्रगल आहे आणि प्लस मला हँडल करायचंय बाकीच्या लोकांशी, ती सपोर्टिव्ह सिस्टीम कशी तयार करायची. कारण मला आत बदल आहे ते दिसणारच नाहीयेत समोरच्याला, बरोबर. त्याला ते होत नाही आणि कधी जन्मात त्या माझ्या नवऱ्याला, माझ्या मुलाला हे समजू शकणार नाहीये. इवन माझी मुलगी आहे, तिला सुद्धा माझी मेनोपॉजची फेज समजू शकत नाही. मी किती पण समजून सांगायचा प्रयत्न केला, तर मग हे लोकांकडनं मी कसं सपोर्टिव्ह सिस्टीम कशी जनरेट उभी कशी राहील माझ्यासाठी. डेफिनेटली चिंपक. आतल्या बाजूला जसं आपण सुरुवातीला म्हटलं ना, न्यूरो एंडोक्राईन ऍक्सेस किंवा ब्रेनशी रिलेटेड, ब्रेन मध्ये अशी सिस्टम आहे आतल्या बाजूला. ती सिस्टम युजली कसं असतं, इस्ट्रोजन जेवढं जास्त तेवढं ब्रेनची कॅपॅसिटी जास्त, ब्रेनची एनर्जी जास्त. आणि मेनोपॉज मध्ये नेमकं काय होतं, इस्ट्रोजन ड्रॉप, त्यामुळे ब्रेनची कॅपॅसिटी आपोआपच ड्रॉप व्हायला लागते. कॅपॅसिटी इन द सेन्स एनर्जी. कॉग्निटिव्हली म्हणजे हुशारी बुद्धीच्या दृष्टीने आपण शार्प आणि सेम असतो पुरुषांच्या बरोबर. तुम्ही विचार करा, हे जर 50 वर्षाचा पुरुष आणि 50 वर्षाची स्त्री जर घेतली तर आपल्याला एनर्जी लेवल त्या दोघांची इमिजिएटली कळते काय आहे म्हणून. कारण ते त्यावेळेला एंड्रोपॉज मध्ये, किंवा शब्द चुकीचा असेल पण त्यांना मेनोपॉजची सिम्पटम्स त्यावेळेला नसतात. शारीरिक बुद्धीनं आपण शार्प असतो पण फिजिकली थोडं त्याचा एक्सेप्टन्स आपल्याला ठेवावा लागतो. आणि ब्रेन मध्ये जर म्हटलं आपण तर ब्रेन स्टेम मुळे आपल्याला स्लीपलेसनेस येतो, किंवा हायपोथॅलॅमस जो काही हे करतं काय तुमचं टेम्परेचर मॉड्युलेशन, त्याच्यामुळे आपल्याला गरम होणे, घाम येणे, अस्वस्थपणा येते. अमेग्डाला जो आहे इमोशन्स वरती कंट्रोल करतो, तो पटकन रडायला येणे, म्हणजे ऑक्सिटोसिन जे म्हणतो आपण, हार्मोनची स्लाइड, ऑक्सिटोसिन जे म्हणतो की त्याची सातत्यानं रडायला येणे. आपण छोट्या छोट्या गोष्टींना आपल्या डोळ्यात पाणी यायला लागतं, कारण ह्याचं कारण आहे ते कम्पेन्सेट करते ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्याच्याबरोबर अजून आपण म्हणायला लागू की हिपोकॅम्पस म्हणून जे आहे त्याच्यामध्ये मूड स्विंग्स खूप व्हायला लागतात. ब्रेन मध्ये होणारे हे चेंजेस आहेत, ह्यात खूप महत्वाचं, तुम्ही जे कोणी ऐकताय ते लक्ष ठेवून ऐका. जर आपण इथे प्रॉपर काम केलं नाही, जसं प्लाक्स तयार होतात तसं इथे अल्झायमरचे प्लाक्स तयार होऊ शकतात. त्यामुळे जर आपण इथे एक्सरसाइजेस केलं नाही, मेनोपॉजला आपण व्यवस्थित समजून घेतलो नाही, काम केलं नाही, तर आपण, अमेरिकेमध्ये असं काउंट आहे 2 पैकी एक व्यक्तीला, त्यातल्या तर स्पेसिफिकली स्त्रियांना, 2 पुरुषांना अल्झायमर असेल तर 2 लेडीजना अल्झायमर असेल तर 1 पुरुषाला. म्हणजे हा जो 2:1 रेशो आहे हा अमेरिकेमध्ये खूप जास्त आहे. म्हणजे अल्झायमरचे पूर्ण सगळे आजार, डिमेन्शिया पासून जे सुरू होतात, तर हे वेगवेगळे आजार आहेत ऍक्च्युली, पण होत आहेत. आपल्याकडे अजून होत नाहीत कारण स्त्री अजून काम करते. म्हणजे साधं फोडणी टाकणं सुद्धा मल्टीटास्किंग आहे. तिला मोहरी, जिरे, हिंग, हळद लक्षात ठेवावं लागतं आणि मग ती फोडणी टाकते. त्यामुळे ह्या गोष्टी आतल्या बाजूला होणारे बदलांचे आपण ह्याला अजून कसं डिले करू शकतो किंवा अजून हेल्दी कसं करू शकतो, त्याच्यासाठी एक हार्मोनची स्लाइड बघू, किंवा मी हार्मोन सांगेन तुम्हाला कशा पद्धतीने. एकच मिनिट मला बोलावंसं वाटतंय. थँक्यू. नाही म्हणजे आता तो विषय असा छान रंगतोय बघा ना, म्हणजे हे असं का आपल्याशीच रिलेटेड आहे ना. म्हणजे आपण हे सगळं म्हणजे आता तुम्ही बोलताय ते मी मला रिलेट करते. तर काम करायची जी आपली म्हणजे ड्राईव्ह असतो की मला हे करायचंय, मला ते करायचंय, म्हणजे जे आपण आत्तापासून म्हणजे जसं आपण कामाला लागलो, घरचं असेल बाहेरचं असेल, पण त्या स्पीड मध्ये करायचं, फटाफट करायचं, छान आवरायचं, हा एक सवय लागलेली असते बॉडीला. आणि ह्या टप्प्यावर असं लक्षात येतं, अरे माझ्याकडनं तेवढं होत नाहीये, म्हणजे माझ्याकडनं होत नाहीये, त्याची दुसरे काय त्याला फरक पडत असेल किंवा नसेल, पण मला खूप फरक पडत असतो की माझ्याकडनं एवढं काम होत नाहीये, किंवा मला 2 दिवस विश्रांती घ्यावी लागते. ह्याला माझी बॉडी, माझं माइंड जास्त करून आतमध्ये की कसं होत नाही तुला, का होत नाही तुला, तो आतमध्ये चाललेला असतो. म्हणजे हा माझा अनुभव. जनरली या टप्प्यावर फिजिकली ती स्ट्रेंथ जे तुम्ही आता बोललात की स्ट्रेंथ कमी होते या पिरियड मध्ये, पण नंतर परत ओरिजिनल होते का? कारण इस्ट्रोजन ना जसं 17 हायड्रॉक्सी
अँड्रोस्टेरॉन नावाचं कोलेस्ट्रॉल मधून तयार होणारे बरेच गोष्टी आहेत. हम्म. इस्ट्रोजन आपण वेगळ्या माध्यमातून सुद्धा तयार करू शकतो. हे होमोलोगस टू टेस्टोस्टेरॉन असतं. त्याच्यामध्ये तुम्ही सेम पद्धतीने अग्रेसिव्ह राहू शकता, सेम पद्धतीने सगळी कामं करू शकता, Okay. एक्सरसाइज करून हे जनरेट करू शकता. इस्ट्रोजनची ओव्हरी एकच सोर्स असेल असं नाही, हम्म. पण ते अंडरस्टँड करून घेतलं की होतं. पण इथे होतं कसं शिल्पा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला मेनोपॉजचा डिस्टर्बन्स होतोय, त्रास होतोय, तर मी बोललं पाहिजे, मी समजून घेतलं पाहिजे, दुसऱ्याकडून समजून घेतलं पाहिजे. आपलं आपणच होम रेमेडीज शोधणे, युट्यूब वरती बघणे असं नाही. तुम्ही तज्ञांच्याकडून शिकून घ्या, होणारे बदल समजून घ्या आणि मेनोपॉजला तुम्ही सामोरे जावा. त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठी मिस्टेक जी होती मेनोपॉज मध्ये, की सौंदर्याबद्दल खूप गैरसमज आहेत आपल्यात. ते तर माझं सौंदर्य कमी होतं, माझं फिटनेस कमी होतं, माझी बॉडी फिट नाहीये, आय एम नॉट अट्रॅक्टिव्ह, आय एम नॉट, अगदी साध्या भाषेत म्हणता येईल तर सेक्शुअली हे नाही करू शकत आहे मी, की माझ्याच दृष्टीने माझे गाल पडतायत, माझे केस हे होत आहेत, माझी त्वचा ड्राय होते. म्हणजे बाह्य सौंदर्याकडेच फक्त लक्ष दिलं जातं. आणि जर आतून आपण सुंदर असेल तर आपण बाहेरून नक्कीच सुंदर दिसणार आहोत. पण ह्याच्यामध्ये सेल्फ एक्सेप्टन्स ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर आपण तुमचा शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न, तुमचे मिनिट किती उरलेत बघा आणि मग करू शकतो. ज्यांना काही रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ना त्यांनी चॅट बॉक्स मध्ये आता ठेवा. कसा वेळ मिळतोय तसा आपण करूया, किंवा हे सगळे क्वेश्चन्स स्टोअर करून आपण एक सेशन पुढच्या महिन्यातही घेऊया. आणि आता सपोज नाही तुम्हाला प्रश्न इथे देता आले, तुम्ही माझ्या किंवा गीतांजलीच्या मोबाईल नंबरवर तुमचे प्रश्न पाठवू शकता. आपण नेक्स्ट मंथ हे सेशन कंटिन्यू करायचं आहे, कारण ही आज आपली सगळ्यांचीच नीड आहे. मी म्हणेन की नीड आहे ही. सो ॲज टाइम परमिट्स. आता महत्वाचा आणि इम्पॉर्टंट म्हणजे प्रश्न असा आहे की माझे इमोशनल चेंजेस, जसं त्यांनी सांगितलं की झोप येत नाही, गरम होतं, चिडचिड होते. का चिडचिड होते मला हेच समजत नाही, अचानक रडू येतं, अचानक हसायला येतं, असे प्लस मायनस मूड स्विंग्स आहेत. सकाळी तर मस्त मूड होता, आता एकदम सॅड फील होतंय, म्हणजे काहीच नाहीये अर्थ. अशा लेवलला सगळीकडे आपण भरकटून येतो इन अ डे. नॉर्मल फिमेल आणि मेलचाच डिफरन्स असा आहे की मेल जो असतो त्याचा जर ग्राफ काढला इमोशन्सचा तर तो स्ट्रेट लाईन असतो, आणि फिमेलचा असा सगळा व्हेरिएबल ग्राफ आहे. असे त्यांचे इमोशन्सचे पीक नॉर्मलला चालू असतात, बरोबर ना. म्हणजे विदाउट मेनोपॉज पण आपले इमोशन्स, कारण बेसिकली फिमेल्स इमोशनल कॅटेगरीमध्ये येतात आणि मेलचे प्रॅक्टिकल बेस्ड आहेत. मग ऑलरेडी माझी जे कन्फ्युगरेशन आहे ते इमोशनल आहे, आणि या मेनोपॉज मध्ये त्याचं अजून सगळी इंटेन्सिटी वाढते. तर त्याला हँडल करणं, ते हँडल माझं शरीरच करू शकत नाही. ते जे पीक्स आहेत ते हँडल करायला, म्हणजे ते व्हायब्रेशन्स आहेत, से व्हायब्रेशन, मला इकडचे शब्द लगेच आठवतात. हे व्हायब्रेशन्स माझी बॉडी सहन करू शकत नाही. त्या इमोशनल इम्बॅलन्सचा सगळ्या फॅमिलीवरती इफेक्ट होतो. ते गिल्ट वाढायला लागतं. हे सगळं केऑस हे सॉल्व्ह कसं करायचं? आता आपण इमोशनल हा Yes. भाग. आता आपण महत्वाच्या भागासाठी आलो, ह्याच्यामध्ये काय होतंय म्हणून. अल्बर्ट एलिस नावाच्या मोठ्या सायकॅट्रिस्ट आहे, सायकोलॉजिस्ट आहे. ह्याच्यामध्ये खूप लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने काम केलेले. आपण 3-4 लोकांचे एक्झाम्पल्स घेऊन करू शकतो. पॉल एकमन आहे. ह्या लोकांनी खूप काही एक्सपेरिमेंट केलं. अगदी एक साधं सिंपल सांगायचं तर एक ऑपरेशन झालेल्या लोकांना समजा इंजेक्शन द्यायचंय, पेन किलर, डॉक्टरनी जाऊन इंजेक्शन दिलं त्या लोकांना तर ते म्हणणार की खूप लवकर बरं वाटलं. आणि तेच इंजेक्शन सलाईन मध्ये घातलं, कंपाऊंडरनी घातलं, सलाईन मध्ये घातलं, त्यांनी दिलं तर ते म्हणणार की इट्स अ डिलेड रिस्पॉन्स. म्हणजे हा जो महत्वाची गोष्ट आहे. तसंच आपण मेनोपॉज ही ठराविक ठरलेली गोष्ट आहे. ह्याला आपण म्हणतो की ही एक घटना घडलेली आहे आणि त्याचं हे परिणाम आहे. तर होतं कसं की मेनोपॉज इज अन ऍक्सिलरेटिंग इव्हेंट. कॉन्सिक्वेन्सेस की जे आपल्याला सिम्पटम्स येत आहेत ते हे प्रॅक्टिकली दोन्ही गोष्टी सेम आहेत. पण प्रत्येकाला मेनोपॉज हा फेस करताना शिल्पा प्रत्येक जण इंडिव्हिज्युअल असतं, प्रत्येक जण वैयक्तिक असतं, प्रत्येकाची भावना ही खूप वेगळी असते. आणि आपण ज्या नजरेतून त्या मेनोपॉजला बघतो त्या नजरेतून आपला मेनोपॉज ठरतो. त्याच्यावरून असं म्हणता येईल आपल्याला की म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालं, अल्बर्ट एलिसचा जर आपण फॉर्म्युला घेतला ABCD मधला, A इज अन ऍक्सिलरेटिंग इव्हेंट, B इज अन बिलीफ सिस्टम आणि C इज कॉन्सिक्वेन्सेस.
असं जर आपण म्हणतो ते मग डिस्प्युटिंग डिझायर्ड इफेक्ट वगैरे होतात. हम्म. तर मेनोपॉज ही घटनाच आहे. हम्म. त्याच्याकडे मी कुठल्या दृष्टिकोनातून बघते, माझी भावना काय आहे त्याच्यातून. आणि मग माझी भावना जर त्याच्यामध्ये असं असेल की मी खूप थकली आहे, मी खूप दमली आहे, मला अतिशय त्रास होतो, संसाराचं आत्ता कुठे मी ओझं हे केलेलं आहे आणि आता इथून पुढे हे आणि नवीन त्रास मी करू का, मला जर सगळ्यात पॅम्परिंग हवं असेल लोकांचं तर मग मी ते करायला लागेल. मला ब्लेम गेम करायचं असेल तर मी त्या पद्धतीनं ब्लेम गेम करेन. किंवा मला सेंटर ऑफ अट्रॅक्शन व्हायचं असेल तर मी सातत्यानं मला हे दुखते, ते दुखते, ते दुखते, दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन. आणि मला समजा सेक्शुअली नाही आवडत नसेल तर मी त्याच्यामध्ये आणखीन ऍडिशन काय टाकणार आहे. मला ऍज युजल वजाण्यामध्ये चेंजेस आहेत, सर्विक्समध्ये चेंजेस आहेत, मी त्या गोष्टींना नॅचरल ॲपथी असतं सेक्शुअल कॉन्टॅक्टसाठी. तर सेक्स म्हणजे हा इंटरकोर्स एवढाच आहे का, त्याच्या व्यतिरिक्त सेक्स, पुन्हा तिथे महत्वाचा प्रश्न येतो, सेक्स हा शरीरात असतो का मनात असतो. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये जावं लागतात. आपण आज भावना फक्त करूया की भावना म्हणजे काय असतं, इमोशन म्हणजे काय असतं, जे खूप फोर्सफुली आपल्यामध्ये येतं. मोशन जे क्रिएट करतं आपल्यामध्ये, ही भावना झाली. भावना कशी आपण निर्माण करू शकतो, कुठलीही भावना आपण निर्माण करू शकतो, आपण निवडू शकतो, आपण परत त्याचं चॉईस करू शकतो, पुन्हा आपण त्याला डिलीट करू शकतो, पुन्हा आपण त्याचं कंट्रोलमध्ये सुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे ही जी भावना आहे, घटना तीच आहे. मेनोपॉज माझं चालूच आहे. अगदी एक्झाम्पल घ्यायचं तर नवरा आणि बायको जरी आपण घेतलं की नवरा जर म्हटलं चल ग जाऊया फिरायला, समजा दिवसभर पाहुणे आलेले, मी खायला प्यायला जेवण वगैरे सगळं केलेलं आहे आणि संध्याकाळी नवरा म्हणतो की चल फिरायला जायला, तर त्यावेळेला माझं मन जे माझ्याशी बोलत असतं, दिवसभर मी काम केले, दिवसभर मी हे केलंय, यांचं पाहुण्यांचं हे केलं, त्यांच्या पाहुण्यांचं, निगेटिव्हली माझा रिस्पॉन्स काय जातो, कधीतरी माझा विचार करा. हा जर झालं तर नवऱ्याला काय वाटणार, अरे बाबा एवढं सगळं झाली, थकली, चल जरा आईस्क्रीम खायला घेऊन जाऊ म्हणून मी हिला बोलवते, तर हिचा रिस्पॉन्स बघा कसा आहे. म्हणजे पुन्हा तिथे काय झालं, क्लॅशेस. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे, मी जे बघतेय, आणि दृष्टिकोन ठरण्याच्या गोष्टी खूप वेगवेगळ्या असतात. म्हणजे आयदर दृष्टिकोन आपल्या सेल्फ टॉक वरती ठरतो किंवा माझ्या मनात जी इमेज आहे त्या इमेज वरती ठरतं. शिवाय तो दृष्टिकोन ठरतो मी रॅशनली बोलते का इरॅशनली बोलते, म्हणजे वास्तवाशी संबंधित आहे का नाही, येस अवास्तव बोलते. नाही म्हणजे ह्याच्यामध्ये कधी कधी असं जसं की मैत्रिणींकडनं आपण डिस्कस करतो किंवा असं आपल्यापेक्षा मोठ्या आहेत त्यांनी काहीतरी सांगितलेलं असतं, मला पण ते होतंय हा असं वाटायला लागतो आणि तो पक्का समज. म्हणजे आता करोनाच्या केसमध्ये माझी एक मैत्रीण जायची सीपीआरला, ही रेग्युलर जायची, तर ती सारखं घरी आल्यावर म्हणायची की मला खोकला आलाय का, मला सर्दी झाली का. म्हणजे ती म्हणाली मला सिम्पटम्स वाटायला लागले, टेस्ट केले की निगेटिव्ह यायची, पण मला एवढे सिम्पटमॅटिक होतं की मी तिथे काम करते म्हणजे मला होणारच आहे ते. म्हणजे अशा पद्धतीचा माइंडसेट झाला की मला होणारच आहे, तर मग ते होणारच. म्हणजे आपण जे इकडे म्हणतो थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, हा म्हणजे थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी हे आपण सारखं म्हणतो की मी काय विचार करते आहे त्याला खूप महत्व आहे, कारण इट इज अ एनर्जी, आणि एनर्जी आहे की वर्क डन होणार, एनर्जी असली की काम होणार. त्यामुळे जर मी विचारात घेतलं की मला मेनोपॉजचा त्रास होणार किंवा होणार का, तर होणार. आणि जर मी जसं तुम्ही म्हणालात की मी ते स्वीकारलंय की हे नैसर्गिक आहे, ते मला येणार आहे, आणि ते हेल्दी मेनोपॉज मध्ये मी कसं नेणार आहे या विचारात मी राहिले, तर इट विल बी अ सेलिब्रेशन. म्हणजे मला नाही होणार त्याचं. म्हणजे आपण म्हणूया ना मी हेल्दी मेनोपॉजची हे करणार आहे, म्हणजे ते माझ्यामध्ये आहे की विचार माझा, आणि ब्रेन शार्प आहे ना, हा ब्रेन माइंड त्याला मी ट्रेनिंग देऊ शकते. सो येऊ दे, आय एम रेडी टू. अशा पद्धतीने जर मी बघितलं, म्हणजे मी माझ्याकडे बघताना मधला जो गॅप आहे की मेनोपॉज ही घटना आहे आणि हे सगळं होणं, झोप जाणं, त्यो ह्या सगळी लिस्ट आहे, त्याच्याकडे मी बघणारी मी आहे. सो मी जर तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने बघितलं तर हे जे काय इफेक्ट्स आहेत, ऍटलिस्ट होणार असेल तरी त्याची इफेक्ट्स, त्याची इंटेन्सिटी मला कमी करून घेता येत असतं. जाणीव असेल तिथे नेणीव असतं. हा म्हणजे अवेअरनेस असला की झालं. आणि हे अवेअरनेस एकदा जर लक्षात आलं तर पुढे काही यू कॅन ऍडजस्ट. ऍक्सेप्टन्स लेवल जो असतो तो खूप महत्वाचा असतो.
शेवटच्या पॉइंटकडे जाण्याच्या आधी एक जस्ट मी 2 गोष्टी सांगते, की आता योगा डान्स स्टुडिओचे 2 वर्कशॉप्स आहेत या मंथमध्ये, जो आता 8 मार्चपासून सुरू होतोय. तर 8 मार्च ते 31 मार्च इथे आपण पूर्ण वुमन हेल्थच घेतलेली आहे. जे आता इनपुट्स मिळाले, जी आसनं आणि ह्या गोष्टी, जे प्राणायाम कंपल्सरी घ्यायला पाहिजेत, ते सगळं प्लॅन केलेलं आहे त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये हे 4 सेशन्स पण इन्क्लुडेड आहेत. पॉवर योगा, फेस योगा, ह्या सगळ्या गोष्टी जो टिपिकल फॉर्म्युला आहे ते 5 डेज वीक चालू असणार आहे. एक मात्र इम्पॉर्टंट आहे की एव्हरी डे इज न्यू. वेन वी प्लॅन, वी शेड्यूल अ वीक, तर एव्हरी डे इज न्यू असतो. माइंड साऊंड थेरपीचा यूज आम्ही करतोय. तर ह्या पद्धतीचं हे एक वर्कशॉप, जिथे आपण फक्त 999 एवढीच फी ठेवलेली आहे. हा, आणि सेकंड इज अँड इम्पॉर्टंट वर्कशॉप इज चक्र मेडिटेशन. ह्याचे डिटेल्स पण आपण 20 तारखेला बघणार आहोत. तर इट्स वंडरफुल, मिरॅक्युलस. म्हणजे मी घेतेय म्हणून नाही सांगते, हे मी अनुभवलंय म्हणून सांगते, की लाईफ ट्रान्सफॉर्मिंग एक्सपिरियन्स त्या 8-10 दिवसामध्ये आणि पुढे प्रॅक्टिस केल्यावरती मिळतो. त्याचे डिटेल्स आपण 20 तारखेला बघणार आहोत. 22 तारखेला हा वर्कशॉप सुरू होतोय. ऑनलाईनच असेल. 22 ते 28 अशा त्याच्या डेट्स आहेत. योगा डान्स स्टुडिओच्या युट्यूब चॅनलला म्हणजे त्याचे इंट्रोडक्शन टाईप व्हिडिओज पण आहेत. तर तेही तुम्ही बघून घ्या. 20 तारखेचं नक्की जॉईन करा. नेक्स्ट सॅटर्डे मुद्रांवरती लेक्चर आहे. तर ड्रगलेस थेरपी हा जो पार्ट आहे, जे आता मॅम बोलल्या की मेडिटेशन आहे, तसं मुद्रा, ॲक्युप्रेशर, एक्सरसाइज इज अ ड्रगलेस थेरपी. तर माझे योगा गुरु, माझे वडील जयंत पडसलगीकर यांचं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे ड्रगलेस थेरपीचं. तो वारसा माझ्याकडे आहे. मी आज खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की या पद्धतीने आपल्याला मिळतं. म्हणजे याच्यासाठी पण खूप म्हणजे काय म्हणू, मी देवाचे मनापासून आभार मानते की या पद्धतीच्या वातावरणात आपण त्या पद्धतीत वाढलो. त्यामुळे आपण ह्या विचार असे करू शकतो. थॉट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी, हे विसरायचं नाहीये. सो मी काय विचार करते ह्याचा विचार करायचा. मी काय विचार करते ह्याचा विचार नक्की करायचा आहे. ओके, येस. सो फायनली ओके, हे सगळं डिस्कशन आपण जे केलंय हेल्दी मेनोपॉज कडे स्वतःला नेण्यासाठी, तर एक फायनल कोट मॅडमनी तयार केलेला आहे आणि ते आता आपण सगळे मिळून म्हणणार आहोत. ठीक आहे, लाईक जशी आपण एक शपथ घेतो किंवा एक प्रतिज्ञा करतो, कारण हा पार्ट जो आहे तो ट्रेनिंगचा आहे, माइंड ट्रेनिंगचा आहे. याच्यात कोण देत आहे, काय करताय, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. मला छान वाटतंय की नाही, हे माझं लॉजिक आहे. मला जो शिकवतो की नाही, तो कसा वागतो त्याचं मला देणं घेणं नाही, पण तो जे शिकवतोय ना त्याचा मला फायदा होतोय का नाही, तर मी करणार. मला नाही फायदा झाला तर मी सोडून टाकणार. सो हे लॉजिक, म्हणजे त्यांनी काय करावं हे त्याची चॉईस आहे, मी काय करावं ही माझी चॉईस आहे. सो माझं लाईफला पॉझिटिव्ह ट्रॅकवर नेण्यासाठी जर मला एखाद्याने सांगितलं आणि तो फॉलो करत नाहीये, तर लेट इट बी. त्याला त्याचं लाईफ मुबारक. माझ्या लाईफला ट्रान्सफॉर्मेशन करायची ताकद ही फक्त माझी आहे आणि ती मीच मिळवणार आहे. तर या ॲटिट्यूडवर आपल्याला महिला दिन, महिला मंथ, महिला इयर अँड महिला लाईफ सेलिब्रेट करायचंय. ओके, सो फुल जोश में सेलिब्रेशन होऊ दे. सो फायनल जे आहे ते आपण सगळे मिळून म्हणूया. जरी तुमचं म्यूट असेल तरी तुम्ही म्हणा आहे. ओके, काही हरकत नाहीये. जस्ट पुट हार्ट वरती हात ठेवा. टेक युअर अवेअरनेस टू युअर हार्ट. लव्ह अँड काइंड एनर्जी फॉर सेल्फ. दुसऱ्यांवरती आपण प्रेम खूप करतोय, स्वतःवरती प्रेम करायचं आहे. जस्ट जे काय लव्ह अँड काइंड एनर्जी आहे, जस्ट फॉर सेल्फ. श्वास घ्या, श्वास सोडा. मी म्हणेन माझं म्हणून झाल्यानंतर तुम्ही रिपीट करा. जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची धीर गंभीरता दे. जे मी बदलू शकत नाही ते स्वीकारण्याची धीर गंभीरता दे. मी जे बदलू शकते ते बदलविण्याचे धैर्य दे, हिम्मत दे.
आणि या देहातील फरक समजण्या इतकी मला सुजाणता दे. या देहामधील फरक समजण्या इतकी मला सुजाणता दे. दोन्ही हात ब्लेसिंग पोझिशन मध्ये घ्या. जस्ट रेज युअर बोथ द हँड्स इन ब्लेसिंग पोझिशन. ज्या पूर्ण विश्वातल्या महिला आहेत, या महिलांसाठी आपण ब्लेसिंग्स देऊयात. म्हणजे ती 1 दिवसाचा बेबी असेल, नाही तर 80 वर्षाची आजी असेल, ज्या सगळ्यांच्या हेल्थ साठी आपण ब्लेसिंग्स देतोय. तुमचे हार्ट ऍक्टिव्ह आहे, लव्हिंग एनर्जी आहे, आणि जस्ट तुमच्या हातामधून ते रेज जात आहेत. हेल्थ रेज फॉर ईच अँड एव्हरी लेडी ऑफ द अर्थ, ऑन द अर्थ. ब्लेस इट. हेल्थ रेज, health. We are blessing each and every lady on the earth with health rays. आपल्या स्वतःच्या डोक्यावर हात ठेवा. Bless yourself with health, wealth, happiness, love, joy, success, name, fame, abundant life. जस्ट ते वाइब्स फील करा. दोन्ही हात मांडीवर ठेवा, रिसिव्हिंग मोड मध्ये. लेट अस गिव्ह थँक्स. वी आर थँकफुल टू युनिवर्स फॉर ऑल पॉझिटिव्ह वाइब्स. We are thankful to divine love, divine energy, divine guidance, divine power, and divine will. We are thankful to our parents, teachers, spiritual guide, family members, friends, relatives, everyone who supports us, motivates us, promotes us. I am thankful to everyone for joining the session directly or indirectly. जे नंतर व्हिडिओज बघतील त्या सगळ्यांना पण इन ॲडव्हान्स आमच्या दोघींचे थँक्स असतील. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Rub your palms. Generate some heat. गरम होऊ दे चांगले. चेहऱ्यावर ठेवा. मानेच्या दोन्ही साइड्सवर ठेवा. क्रॉस मध्ये खांद्यावर घ्या. जस्ट हा फील घ्या. यू आर हगिंग युअर सेल्फ. सगळीकडून हात फिरवा. येस. 6 मिनिट उरलेले आहेत. कोणाचे क्वेश्चन्स असतील तर पटापट चॅट बॉक्स मध्ये शेअर करा किंवा अनम्यूट करा आणि क्वेश्चन विचारा. शेअर करायचं असेल एक्सपिरियन्स. हा, येस. छान वाटलं अत्यंत शेवटची जी प्रार्थना होती खूप आवडली. कोण बोलतंय? कांचनताई? मी कांचन शिंदे. हो, कांचन. काय शेवटची प्रार्थना आवडली? ओके, थँक्यू. हो. आणि पहिलं ते मंत्र का स्तोत्र होतं ते नाही मला समजलं कुठलं होतं ते. पहिल्यांदा लावलेलं. अच्छा, मी तो जस्ट एक सुरुवातीला लोक जॉईन होतात तर शिव मंत्र आहे, शिव अष्टक म्हणून आहे, तर तो मी लावला. खूप छान. ते पण छान वाटलं मला ऐकायला. येस. आणि मी पण गुरुदेवांच्या कृपेमुळे आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलेले एक 15 वर्षापूर्वीच केलेले. त्याच्यामुळे आता योगा, प्राणायाम आणि मेडिटेशन आहे सध्या चालू. आणि आता माझं पण मोनोपॉज चालू आहे आणि ह्याचा आता पण मला उपयोग होईल आता तुमचं सेशनचा पण. आणि मी ते जरूर नियमित करण्याचा प्रयत्न करते. येस. एवढं होतं. येस, थँक्यू. ओके. कोणा? येस, अलकाचा
पण थँक्यूचा मेसेज आलेला आहे. थँक्यू अलका फॉर युअर फीडबॅक. येस. ओके डन. तुमचे काही ह्याच्याशिवाय पण नंतर जरी क्वेश्चन्स असतील तरी क्वेश्चन तुम्ही शेअर करा. गीतांजली ठोंके नंबर आहे माझा नंबर, त्याच्यावरती तुम्ही क्वेश्चन्स द्या. नेक्स्ट मंथमध्ये हे सगळे फ्लायर जसे आत्ता आले तसे मेसेजेस तुम्हाला येतील. आणि आम्ही एक ग्रुप केलेला आहे योगा डान्स स्टुडिओ ॲक्टिव्हिटीज. तर हे जे सगळे अपडेट्स असतात, जे सेशन्स फ्री असतात, ओपन टू ऑल असतात, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन झालात तर त्याला इमिजिएट हे मिळून जातात, जे काय आहेत सेशन्स त्याची इन्फॉर्मेशन त्या ग्रुपला तरी नक्की मिळते. तर योगा डान्स स्टुडिओ ॲक्टिव्हिटीज हा व्हॉट्सअप ग्रुप आहे. फेसबुकवरती शिल्पा देगावकर आहे. इंस्टाग्रामवर पण योगा डान्स स्टुडिओ आणि शिल्पा देगावकर दोन्ही प्रोफाईल्स आहेत. तुम्ही कनेक्ट होऊ शकता. कल्याणी मॅमचं सुद्धा फेसबुक इन्स्टाला अकाउंट आहे. योगा डान्स स्टुडिओ यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा. सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. अँड फायनली थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू. हॅपी वुमेन्स डे इन ॲडव्हान्स अँड सेलिब्रेशन. ओके यस, चलो मिलते हैं नेक्स्ट सैटरडे फॉर मुद्रा एंड एक्यूप्रेशर. यस, थैंक यू फॉर एक्सेप्टिंग मेनोपॉज. थैंक यू फॉर एक्सेप्टिंग दैट वी आर गोइंग थ्रू दिस फेज एंड वी आर रेडी टू एक्सेप्ट इट. तो एक्सेप्टेंस इज इम्पोर्टेंट है. ओके डन, चलो बाय बाय.